नमस्कार मित्रांनो. प्रथम भाषा मराठी यासाठी कवितेवरती जे प्रश्न विचारले जातात कवितांवरती, तर त्या संदर्भातला एक प्रश्न जो आहे तो आपण आता आज घेणार आहोत. त्यामध्ये एक असा प्रश्न विचारला जातो की पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. तिथं 2 कविता दिल्या जातात आणि मग आपल्याला आपल्याला ज्या कवितेबद्दल छान लिहिता येत आहे अशा कवितेबद्दल आपण लिहू शकतो. हा एकूण प्रश्न असतो तो सध्याच्या सिलेबसनुसार 4 मार्कांचा आहे. त्यामध्ये ते भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करू शकतात. 1, 1, 2 अशा पद्धतीने ती विभागणी असते. आणि जरी 4 प्रश्न असले तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं 6 वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करून घेतोय. म्हणजे 6 पद्धतीने जर तिथं प्रश्न विचारण्यात आले तर आपण त्याची उत्तरं कशी लिहिणार आहोत असं आपण करून घेत आहोत. तर आजची कविता आपण त्यासाठी अभ्यासाला घेत आहोत उत्तम लक्षण. ज्या उत्तम लक्षणचा व्हिडिओ आपण याआधीच आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे, तो पण तुम्ही जरूर ऐका. आणि त्यानंतर आता आपण ही कृती सोडवणार आहोत. पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधीची कृती सोडवा. आजची कविता आहे उत्तम लक्षण. हायर मराठी, प्रथम भाषा मराठी. त्यातील पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की प्रस्तुत कवितेचे कवी. आता एक लक्षात ठेवायचे, आपल्याला जेवढ्या काही कविता अभ्यासाला आहेत या सगळ्या कवितांचे जे कवी किंवा कवयित्री आहेत यांची यादी आपण लक्षातच ठेवायची आहे. कारण हा प्रश्न येतो, हा 1 मार्काला असतो आणि आपल्या हातातले मार्क असतात. त्यामुळे आपण प्रत्येक कविता आणि तिचे कवी किंवा कवयित्री हे आपल्याला माहिती पाहिजे, आपण लक्षातच ठेवायचं आहे. तर उत्तम लक्षणच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपण कवींचं नाव लिहूया, संत रामदास. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कवितेचा विषय. शक्यतो हे पहिले 2 प्रश्न जे असतात हे ॲज इट इज रिपीट होत असतात. पुढचे जे मी 4 प्रश्न घेणार आहेत त्यात आयदर ऑर ते करू शकतात. हे सगळे पहिले 2 प्रश्न 1-1 मार्कांचे असतात जनरली आणि पुढचे जे प्रश्न असतात ते 2 मार्काचे, असे एकूण 4 मार्काचा प्रश्न विचारण्यात येतो. तर दुसरा प्रश्न आहे कवितेचा विषय. तर विषय लिहिताना आपल्याला तो 1 मार्काला विचारण्यात आलेला आहे. आपण तो थोडक्यात लिहायचा आहे, तिथं खूप लांबण लावायची नाहीये. तर या कवितेच्या संदर्भात आपण लिहूया, संत रामदासांनी या रचनेत आदर्श उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. एवढा आणि एवढाच फक्त विषय येईल. त्याचे फार डिटेल्स सांगायला इथं जायचं नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न, प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं. आता मी जे सांगते ते लक्षात ठेवा. तुम्हाला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामध्ये आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं, तर तुम्ही यापैकी काहीही निवडू शकता. समजा तुम्हाला ही कविता अजिबात आवडली नाहीये तर तुम्ही ते सुद्धा तिथं मांडू शकता पहिल्याच ओळीत की मला ही प्रस्तुत कविता अजिबात आवडलेली नाही. कारण तुमचं स्वतःचं मत असणार आहे. पण सगळ्यात मेक ही आहे किंवा महत्त्वाची गोष्ट ही आहे की ती कविता तुम्हाला का आवडली नाही हे तुम्हाला मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे. जर ते तुमच्याकडं अगदी छान तयार असेल तर ठीक आहे, तसं तुम्ही करूच शकता. आपण शक्यतो सगळ्यांच्या सोयीने आपल्याला ही अभ्यासायला कविता मंडळाने ठेवलेली आहे. तर ही कविता मला आवडली आहे आणि हीच सुरुवात करून आपण त्याचं पुढे उत्तर लिहिणार आहोत. मला ही कविता खूप आवडली. संत रामदासांची भाषा सहज सोपी असल्याने ही कविता आणि त्यातील विचार लगेच समजतात. आता पहिली ओळ आपल्याला आलेली आहे की ही कविता मला खूप आवडली. मग आता ऑब्व्हियसली आपल्याला खाली लिहायचं आहे की ही का आवडली. ठीक आहे, ते आपण आता समजावून सांगतोय. प्रत्येक माणसाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा व त्यातून उत्तम समाज निर्माण करावा, ही शिकवण संत रामदास स्वामी देतात. अत्यंत स्पष्टपणे, परखडपणे त्यांनी हे सांगितले आहे. रोजच्या जीवनात कसे वागावे व कसे वागू नये हे ही कविता वाचताना पटकन समजते. म्हणून कविता मनाला जाऊन भिडते, पटते व प्रत्येकाने त्यांनी सांगितलेले गुण आचरणात आणावे असे वाटते. उत्तम समाज निर्मिती कशी होईल हे खूप सहजपणे रामदास सांगतात, म्हणून ही कविता खूप भावते. साधारण एक 7-8 ओळींमध्ये आपण हे सांगितलेलं आहे आणि तेवढंच अपेक्षित आहे. याला मार्क असू शकतात 2.
त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो, तो आहे शब्दांचे अर्थ लिहा. तर आपण इथे एक 3-4 शब्दांचे अर्थ कशा पद्धतीने येऊ शकतात ते घेतलेलं आहे. पहिला या कवितेच्या आधारे असतात. पहिलं आलेलं आहे आर्जव. आर्जवचा अर्थ काय होतो? विनंती. दुसरं आलेलं आहे विवेक. विवेक म्हणजे सारासार विचार किंवा चांगला विचार. नंतर आहे पुण्यमार्ग म्हणजे चांगला मार्ग. पुढं आलेलं आहे वाचाळ. वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारा. अति बडबड असं लिहू नका, शक्यतो व्यर्थ बडबड करणारा की ज्यातनं काही निष्पन्न होत नाही, तो म्हणजे वाचाळ. तोंडाळ म्हणजे भांडकुदळ. आणि दृढ म्हणजे पक्की, ठाम. हो की नाही? आपण म्हणतो ना, मी दृढ निश्चय केला म्हणजे माझा निश्चय पक्का झालेला आहे, तर ते दृढ. अशा पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात येतो. याला मार्क असतात 2. त्यानंतरचा पुढचा एक प्रश्न या कवितेवरती असा विचारला जाऊ शकतो की कवितेतून मिळणारा संदेश सांगा. या कवितेतून तुम्ही काय शिकलात? तर आपण तो इथं घेतलेला आहे की ही जी उत्तम लक्षण कविता आपल्याला रामदासांच्या अभ्यासायला आहे, त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने उत्तम रीतीने वागावे, आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा, काय करावे व काय करू नये याचा नीट विचार करून आचरण ठेवावे, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा आणि आपली कीर्ती आपल्या गुणांनी वाढवावी, असा अतिशय मोलाचा व उपयोगी सल्ला संत श्रेष्ठ कवी रामदास स्वामी देत आहेत. लक्षात ठेवा, आपल्यासमोर कविता असते किंवा आपल्याला ती कविता लक्षात ठेवावी लागेल आणि त्यातले जे मुद्दे आहेत ते मुद्देच आपण साध्या सरळ अगदी एकेका वाक्यामध्ये इथं सांगायचे आहेत. आणि हाच तो आपल्याला मिळालेला या कवितेतून संदेश आहे की एखाद्या व्यक्तीचं उत्तम लक्षण काय. ती व्यक्ती खूप उत्तम आहे किंवा ती व्यक्ती आपण समाजामध्ये तिला मान्यता मिळालेली आहे, समाज तिचा उदो उदो करतोय. का करत असेल बरं? अशी कोणती लक्षणं असतात अशा व्यक्तींमध्ये? तर ह्या व्यक्तींची लक्षणं आपल्याला रामदास स्वामींनी प्रस्तुत कवितेमध्ये समजावून अगदी सहजपणे सांगितलेली आहेत. मग ती लक्षणं काय आहेत, तोच या कवितेचा संदेश आहे, हे लक्षात घ्या. अजून एक प्रश्न या कवितेबाबत अशा पद्धतीने विचारण्यात येऊ शकतो की पुढील ओळींचा अर्थ आपल्या शब्दात लिहा. आणि तिथं ओळी दिल्या जातील. आता इथं काय दिले बघू. आळसे सुख मानू नये, चहाडी मनात आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. ठीक आहे, किती सोपं आहे बरं. अगदी सोप्या मराठीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग आता ह्याचं उत्तर आपण कसं लिहिलंय बघा. ह्यामध्ये आपल्याला कुठल्या कवितेतून ह्या ओळी घेतलेल्या आहेत हे सुरुवातीला सांगायचंच आहे. आपल्याला माहिती आहे त्यांनी दिलेली पण आहे ती कविता, तिथं तिच्याच ओळी आहेत. तरी आपल्या प्रश्नाच्या उत्तराची जी सुरुवात असते ती या पद्धतीने आली पाहिजे. कशी ते बघा. उत्तम लक्षण. या कवितेत कवी रामदास स्वामी यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. हे सांगताना रामदास स्वामी म्हणतात, आळस माणसाचा घात करतो. तो त्याचा शत्रू आहे, दुर्गुण आहे. त्यामुळे काम न करता आळस अंगी बाणू नये. कुणाच्याही उखाळ्या पाखाळ्या काढू नये. ते पुढचं आहे ना, चहाडी मनात आणू नये, त्याचा अर्थ आहे तो. कुणाच्याही उखाळ्या पाखळ्या काढू नयेत. कोणाचीही चहाडी करू नये, म्हणजे दुसऱ्याबद्दल खोटे नाटे सांगू नये. तसेच कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. तर या पद्धतीने आत्ता जशा या इथं 2 ओळी दिलेल्या आहेत तशा या कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. लक्षात हे ठेवायचं आहे की कोणत्याही ओळी आल्या तरी आपली जी सुरुवात आहे, इथं बघा कसं दिलंय. उत्तम लक्षण. या कवितेत कवी रामदास स्वामी यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. हे जे पहिलं वाक्य आहे हे प्रत्येक ठिकाणी कॉमन राहणार आहे. आणि त्यानंतर ज्या कुठल्या त्यांच्या पुढच्या 2 ओळी असतील त्याचा सरळ अर्थ
आपण तिथं लिहायचा आहे. वर्ड टू वर्ड त्याचं हे करायचं नाही, तर तो साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगता आला पाहिजे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने इथे मी तुमच्याकडे हे 6 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे येऊ शकतात हे घेतलेलं आहे. या एकूण प्रश्नाला 4 गुण असतात. 1, 1, 2 याप्रमाणे त्यांची विभागणी केली जाते. याच पद्धतीने आपण इथून पुढेही प्रत्येक कवितेचा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येईल, ज्यामध्ये ती कविता समजावून सांगितली जाईल आणि त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करून घेतली जाईल. सो बाय.